नमस्कार. मोदक माई प्रस्तुत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीज. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी 2-3 दिवस झाले जे तुम्हाला मोठे व्हिडिओ दाखवते. माझ्या भाचीचं लग्न झालं तर लग्नाच्या गडबडीत माझी एक ऑर्डर होती आणि त्या ऑर्डरच्या मध्ये आम्हालाही जेवण हवं होतं. मग त्यासाठी मी पटापट होण्यासाठी एक उकडून नाही, फोडून अंड्याचे कालवण जे बनवलं होतं त्याचं मी तुम्हाला आता रेसिपी दाखवतेय. तर तुम्ही ती एन्जॉय करा. चला तर माझ्या किचनमध्ये. आता आपण इथे कढईमध्ये तेल घेतलंय आणि ते तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. शक्यतो कांदा परतताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालावं, म्हणजे मग कांदा लवकर परतला जातो आणि आपलं काम वाचतं. यात मी आता थोडंसं आलं आणि लसूण याची पेस्ट घालून घेणार आहे, म्हणजे कांद्याबरोबर ती परतून त्याचा जो कच्चट वास आहे तोही निघून जाईल. तर हे मस्त लाल झालेलं आहे. आपण यामध्ये आता मीठ घालूया. मिठाने छान कांद्याला पाणी सुटलंय आणि आता यात आपण घालायचं आहे टोमॅटो. टोमॅटो पण मी बारीक चिरून घेतला आहे. शक्यतो टोमॅटो जमलं तर आपण म्हणजे उकडून मॅश करून घेतला तरी चालतो, बारीक चिरून घेतला तरी चालतो, किंवा मिक्सरमधनं काढून प्युरी घातली तरीही चालते. आता यात आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. इथे मी थोडंसं हिंग घातलं आहे, त्यानंतर धणे पावडर, तिखट, हळद. कोणाला जर जिरे पावडर आवडत असेल तर घालू शकता, पण मी सर्व पदार्थांमध्ये जिरे पावडर घालत नाही. काही ठराविक पदार्थामध्येच मी जिरे पावडर वापरते. हलकासा गरम मसाला पण घातला आहे. आणि आता आपण इथे घालतोय मालवणी मसाला. या डिशसाठी मालवणी मसाला खूपच टेस्टी लागतो, त्यामुळे शक्यतो यामध्ये मालवणी मसाला वापरायचा. थोडंसं वरनं गरम पाणी घालायचं, म्हणजे आपले मसाले छान फुलतात आणि तरी सुटते, खाली मसाले जळत नाहीत. हे सर्व मसाले मस्तपैकी परतून झालेले आहेत आपले, आणि आता त्याला छान तरी पण सुटली आहे. आता वरून यात गरम पाणी घालायचं आहे. नेहमी मसाल्याच्या पदार्थांना गरम पाणी घातल्यामुळे तरी छान तयार होते. ते थोडा वेळ झाकून अजून तेल सुटलं की मग यात आपण उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे. तेल दिसत असेल बाजूला, बघा तेल सुटलंय सगळं. हे मी थोडं मॅश करून यासाठी परतून घेत होती, म्हणजे सगळा टोमॅटो गळून जातो याच्यामध्ये. आता यात मी तळलेलं वाटण घातलं आहे. तळलेल्या वाटणाची रेसिपी आपण खूप वेळा मी दाखवलेली आहे. इवन आता मी कोलंबीची खिचडीचा जो व्हिडिओ टाकला होता, हवं तर मी रिलेटेडमध्ये पुन्हा तो व्हिडिओ टाकेन, त्याच्यात तुम्ही बघा की मी तळलेलं वाटण कसं बनवते. तरीही एकदा सांगते, कांदा, खोबरं, धणे हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काळी मिरी, दालचिनी आणि लवंग हे 3 प्रकार, हे सर्व व्यवस्थित भाजून थंड झाल्यावर त्याचं वाटण करून घ्यायचं. हे वाटण 8 ते 10 दिवस आपल्याला वापरता येतं फ्रीझरमध्ये ठेवल्यावर. काही लोक लसूण आणि आलं पण यातच ॲड करतात, पण मी ऑलरेडी पेस्ट घातले त्यामुळे मी याच्यात आलं लसूण घातलेलं नाही आहे. आता यात वरनं पुन्हा एकदा पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी इथे मी थोडंसं रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातले, कारण की मालवणी मसाला नुसता घातला तर रंग येत नाही, म्हणून मी वरनं थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घातले. छान असं झणझणीत फोडून अंडी घालून
कारण संध्याकाळी लग्नाला जायचं आहे तर व्हेजच असणार. आपल्या हिंदू संस्कृतीत नॉर्मली लग्नाला व्हेज जेवणच असतं. त्यामुळे मी म्हटलं आता दुपारी ऑर्डर पण सकाळी होती, सकाळी नाही, संध्याकाळीच ऑर्डर होती. तर सकाळपासून माझी ती तयारी एक साईडला चालू होती आणि आम्ही दोघंच जेवायला होतो म्हणून मी इथे म्हटलं अंड्याचं कालवण बनवून घेऊया. हे अगदी झटपट होणारं अंड्याचं कालवण आहे. जर तुमच्याकडे ही सगळं वाटणं रेडी असतील तर तुम्ही अगदीच हे 5 ते 10 मिनिटात करू शकता. खूपच सुंदर, अगदी टेम्पटिंग असं झालेलं आहे आणि टेस्टला पण खूपच छान झालं आहे. या स्टेजला आपण मीठ वगैरे टेस्ट करायचं आहे. मीठ, तिखट जे आपल्याला कमी वाटलं तर याच वेळेला आपण घालून घ्यायचं आहे. पण आता हे सर्व व्यवस्थित असल्यामुळे मी मसालादाणी उचलून ठेवलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि अंडी घालायची आहेत. ह्या 2 गोष्टी बाकी आहेत. बाकी आपण सर्व काही घालून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ कमी वाटलेलं म्हणून मी थोडं अजून हलकंसं मीठ घालून घेतलं आहे. अजून थोडंसं गरम पाणी घालते. त्याचं कारण असं आहे की अंडी घातल्यानंतर पाणी सगळं आकसून जातं. त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी वाढवायचं. म्हणजे पातळसं जरी असलं तरी अंडी घातल्यानंतर ते व्यवस्थित दाट होतं. हा गावठी टोमॅटो होता म्हणून मी नुसतं टोमॅटोवरही चालून गेलेलं आहे. जर टोमॅटो गावठी नसेल किंवा आंबट नसेल तर एखाद दुसरी कोकमाची फोडही घालू शकता, म्हणजे आमसूल घातलं तरी चालतं. थोडासा यामध्ये जर सुका जवळा असतो तो भाजून भिजवून घातला तर तेही छान लागतं. आता इथे मी अंडी घालते. ती पद्धत अशी आहे की एखाद्या पसरट प्लेटमध्ये अंडं फोडून घ्यायचं आणि गॅस कमी करून ते घालायचं आहे आणि आपण लक्ष ठेवायचं की आपण कुठल्या साईडला अंडं घातलं होतं, नाहीतर एकावर एक अंडी घातली जाणार. आता मी समोर घालते बघा. मी आता इथे 4 अंड्यांचं करणार आहे. एवढं मोठं अंडं आहे. मिस्टरांना अंडी आणायला सांगितली की ते छान मोठी अंडी बघून आणतात व्यवस्थित. तर इथे 4थं अंडं घालून घेणार आहे. थोडंसं सरकवावं लागणार आहे कारण ती अंडी शिजल्यामुळे थोडंसं जागा व्यापून घेतली त्याने. इथे 4थं अंडंही टाकलेलं आहे. थोडीशी जागा करून घेऊन मी ते 4थं अंडं पण इथे टाकलं आहे. आता हे सर्व आपण कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. गॅस फास्ट करायचा नाही तर अंडी डिस्टर्ब होऊ शकतात. जे झालं आहे ते आपण हलक्या हाताने पलटी मारायचं. हे बघा असं. खूप टेस्टी लागतं. कालवणही टेस्टी लागतं आणि यातली ही अंडी पण खूपच टेस्टी लागतात. हे व्हायचं आहे थोडंसं, जे व्हायचं त्याला डिस्टर्ब नाही करायचं. आणि असं आता आपलं हे अंड्याचं कालवण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. हे चपाती, भाकरी किंवा भात याच्याबरोबर खायला खूपच छान लागतं. मध्ये मध्ये चेक करावं लागतं. झालं असेल तरच पलटी मारायचे. अजून थोडं व्हायचं आहे म्हणून मी रिस्क घेतली नाही. बाकी तुम्ही कसे अंड्याचे प्रकार करता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे कालवण तुम्हाला आवडलं का? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
आणि अजून तुम्हाला नवीन नवीन डिशेस बघायला काय आवडतील तेही मला सांगा. इथे सर्व अंडी तयार झालेली आहेत. आता आपण भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि पान वाढून घ्यायचं आहे. तर हे बघा, मला याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायला आवडते आणि तुम्ही बघितलं असेल मी सर्वच पदार्थांमध्ये भरपूर कोथिंबीर वापरते, कारण माझ्या मिस्टरांना कोथिंबीर फार आवडते. त्यांना असं छान वरनं कोथिंबीर घातलेला पदार्थ जास्त आवडतो. तर इथे आपली डिश रेडी आहे. कशी वाटले आजचं अंड्याचं कालवण, भात आणि म्हणजे मी वाढलेली ही प्लेट सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. बाय बाय.